नमस्कार, मी राजेंद्र होंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गावाकडे नेमकं काय काय वेगळं घडतंय, काय नेमक्या घटना घडतायत, काय नेमकं वैविध्यपूर्ण समोर येत आहे, या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्स. अमरावतीमध्ये आत्महत्यांचं सत्र सुरूच. 24 वर्षांच्या तरुण शेतकऱ्यानं विष घेऊन संपवलं जीवन. जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 448 शेतकऱ्यांची आत्महत्या. निसर्गानंतर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर चोरट्यांचा घाला. पिंपळगाव मझारा गावातल्या 7 शेतकऱ्यांच्या घरी दरोडा. उरलं सुरलंही गेल्यानं शेतकरी हवालदिल. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल 97 पदं रिक्त. दररोज विविध उपचारासाठी येणाऱ्या जवळपास 2000 रुग्णांचे होत आहेत हाल. पेंढा आणि गवतासाठी बाजारभाव ठरवा. पालघरमधल्या शेतकऱ्यांची मागणी. योग्य भाव मिळत नसल्यानं पेंढा व्यवसायाला अडचणी. आणि प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा. हेलिकॉप्टर्समधून करण्यात आली पुष्पवृष्टी. आत्ताची ताजी बातमी भाजप शिवसेनेतल्या चर्चेसंदर्भातली. धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्यातले सहकार मंत्री चंद्रकांत पाटील सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. भाजपकडून आता शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासंदर्भातली चर्चा होईल. शिवसेनेशी चर्चा करण्याकरता हे दोन्ही नेते मातोश्रीला पोहोचले. थोड्याच वेळात इथं बैठकीला सुरुवात होणार आहे. आपण या संदर्भात अधिक बोलूया. आमची सिनियर करस्पॉन्डंट प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, हे दोन नेते येऊन पोहोचलेले आहेत. किती वेळात बैठकीला सुरुवात होईल? राजेंद्र, या बैठकीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण या दोन्ही नेत्यांना येऊन आता इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. त्यामुळे बैठक सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की आज सकाळपासूनच या गोष्टीची उत्सुकता लागलेली होती. काल मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केल्यानंतर आज ही आजपासून बोलणी सुरू होणार हे स्पष्टच झालेलं होतं. परंतु नेमकं काय होणार याबद्दल सगळ्यांची उत्सुकता जी आहे ती ताणली जाते आहे. आता बैठकीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की काही तासातच आपली जी उत्सुकता आहे तिला पूर्णविराम लागेल आणि नेमकं काय होतं हे कळू शकेल. तुर्तास आपल्याला एवढं म्हणता येईल की धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील हे दोघे जण एकाच गाडीत बसून या ठिकाणी मातोश्रीवर दाखल झालेले आहे आणि चर्चेला सुरुवात झालेली आहे. नेमकी मंत्रिपद कुणाला किती द्यायची याबद्दल ची चर्चा जी आहे ती थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं की भाजप कार्यालयामध्ये पूर्ण झालेली आहे. त्यानंतर जे काही महत्वाची चर्चा आहे ती आता सुरू झालेली आहे आणि थोड्या वेळातच या चर्चेचा परिणाम जो आहे तो आपल्या समोर येईल. राजेंद्र, धन्यवाद प्रणाली. अधिक अपडेट्स या चर्चेसंदर्भातले तुझ्याकडनं आपण घेत राहणार आहोत. आत्ताच काही वेळापूर्वी हे दोन नेते भाजपचे मातोश्रीवर पोहोचलेत. बैठकीला सुरुवात झाली आहे. काय घडतंय? युती होणार की आणखी काय तिढा वेगळा सुटणार की नाही, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेऊन आयबी लोकमतवर आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. वेळेत तोपर्यंत इतर बातम्यांकडे. परभणीत 23 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. पूर्णा तालुक्यातील ताडकळसमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे. कन्हैया आंभोरेंनी ही आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून त्या तरुण शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलंय. मध्यवर्ती बँकेचं 50,000 रुपयांचं कर्ज असल्यानं ते फेडायचं कसं, या चिंतेमधूनच ही आत्महत्या झालेली दिसते. पंकज क्षीरसागर आमचा रिपोर्टर आपल्यासोबत आहे. पंकज, काय अधिक माहिती देशील? राजेंद्र, अत्यंत गंभीर परिस्थिती आहे परभणी जिल्ह्यात आणि या शेतकऱ्याला एकूण 3.25 एकर शेती होती. त्यावर मध्यवर्ती बँकेचं 50,000चं कर्जही त्याच्यावर होतं. आता परिस्थिती अशी होती की रब्बी हंगाम गेला, खरीप हंगाम गेला, त्याच्यानंतर जनावरांना खायला चारा नाही, प्यायला पाणी नाही, कुटुंब पुढे कसं चालवायचं या विवंचनेत हा 23 वर्ष शेतकरी होता. त्यामुळे त्यांनी आज शेतामध्ये आपल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली. राजेंद्र, धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघितलं की मराठवाड्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर सरकार यावर्षी काय योग्य ती उपाययोजना करणार, यांचे प्रश्न कसे सोडवणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. वेळेत पुढच्या बातमीकडे. अमरावती जिल्ह्यात आज एका 24 वर्षाच्या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. चांदूर बाजार तालुक्यातल्या जालनापूर या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. आशिष घाटोळ यांना नापिकीला कंटाळून हे पाऊल उचललंय. यावर्षी
3 एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल सोयाबीन उत्पन्नाची अपेक्षा असताना केवळ 3 क्विंटल सोयाबीन झालं. 40 ते 50 हजार रुपये खर्च केल्यावर केवळ 10,000चं उत्पन्न झाल्यामुळं गेल्या 8 दिवसापासून आशिष चिंतेत होता. तो आणि त्याचा भाऊ शेतावर गेले असताना त्यानं भावाला परत पाठवलं आणि स्वतः विष प्यायलं. हॉस्पिटलला नेत असताना आशिषचा उपचाराआधीच मृत्यू झाला. तिथला झाला तिथलाच हे होते, त्यासाठी फॉर मारला होता वावरात. आणि त्याच्या जिकडे त्याचा व्यवहार होता, पैसा आणणं देणं हे ते. बाकी बाकी घराचे व्यवहार त्याच्या इकडे. ते पोरं गेले, आम्ही गरबाबू दे पैसे, आम्हाला चांगलं 100 दे 50 दे, तो आम्हाला देत गेला. आता आम्हाला माहित नाही होतं का ह्या असाच करून म्हणून. बोलला की तो चिंतित होता. किती दिवसापासून? 8-10 दिवसापासून चिंतित होता तो. तसं काही बोले सांगे नाही आम्हाला काही. तो व्यवहार त्याचा पायाचो तसं वैकू येऊ दे नाही आम्हाला काही. आम्हाला तो सांगे नाही, आम्हीच त्याला पैसे मागू. कुठलं कर्ज काढलं होतं? ते काही सांगत नाही, त्याच्याच पैसे गेलं. विदर्भाच्या अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. 14 वर्षात 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही यापैकी निम्मे आत्महत्या ज्या आहेत त्या सरकारी मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. सरकारनंच जाहीर केलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यंदाही उशिरा झालेल्या पावसानं या विभागातल्या सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकाचं नुकसान झालंय. यंदा जनावरांचा चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. माझ्या शेतामध्ये सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती यावर्षी, आणि सुरुवातीलाच पाणी जास्त झाल्या कारणाने तूर पूर्ण जळाली आणि त्यामध्ये दुबारा पेरणी तुरीची करावी लागली. आणि दरवर्षी मला 10 एकरामध्ये 70 ते 80 पोते सोयाबीन होते. यावर्षी मला 10 ते 15 पोते सोयाबीन झालेलं आहे. तरी यावर्षी मी जवळपास 1.5 ते 2 लाखांनी घाट्यामध्ये आहे. ह्या सरकारकडून हीच अपेक्षा आहे का यांनी जे आता दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळी त्यांनी एक तर कर्ज माफ करायला पाहिजे आणि नाही तर असं पॅकेज वगैरे द्यायला पाहिजे. तर ही दोनच अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आपल्या या वर्षभरात जानेवारीपासून तर आता नोव्हेंबरचं चालू तारखेपर्यंत जवळपास 794 आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या. त्यापैकी 413 आत्महत्या ह्या पात्र ठरलेल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते मदतीस पात्र ठरलेले आहेत. 256 आत्महत्या ह्या इतर कारणांमुळे झालेल्या आत्महत्या आहेत आणि त्यामुळे त्यांना आपण मदत काही देऊ शकलेलं नाही. आणि 125 प्रकरणं सध्याला चौकशीसाठी आहेत, ज्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा इतर काही बँकांचे कागदपत्र वगैरे जे मागितले जातात, तर त्याच्यासाठी जवळपास 125 प्रकरणं आहेत. असं एकूण 794 प्रकरणं घडलेत किंवा आत्महत्या शेतकऱ्यांच्या घडलेल्या आहेत. आपण एक नजर टाकूया अमरावती विभागामध्ये कशा प्रकारे गेल्या काही महिन्यामध्ये आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या. बघा, गेल्या 6 महिन्यात 448 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. 1 ऑक्टोबरमध्येच 94 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. नोव्हेंबर महिन्यात आत्तापर्यंत 43 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या समोर झाल्या. 14 वर्षात 10,770 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी 4,145 आत्महत्या या केवळ सरकारी मदतीसाठी पात्र ठरलेल्या आहेत, तर 6,500 आत्महत्या या अपात्र ठरवल्या गेल्या. 125 आत्महत्यांची प्रकरणं मदतीसाठी अजूनही प्रलंबित आहेत. एकीकडे दुष्काळानं आधीच शेतकऱ्याचा जीवन मेटाकुटीला आलेला आहे, त्यातच बीडमधल्या काही शेतकऱ्यांच्या घरी चोऱ्यांचं सत्र चालू आहे. पिंपळगाव मझारा गावातल्या 7 शेतकऱ्यांच्या घरी काल मध्यरात्री चोरांनी हात साफ केलाय. 7 घरात मिळून तब्बल 1.5 लाखाचा ऐवज चोरीला गेलाय. घरातलं उरलं सुरलं किडूक मिडूकही तोंडचं घासच पळवल्यागत बळीराजाच्या आता हा अस्वस्थ झालेला आहे. हे सगळंच गेल्यामुळं एक एक वस्तू, आता शेतात काहीच पिकलं नाही पण उरलं सुरलं जे काही आहे याच्यावरती आपलं आता आयुष्य काढावं यासाठी म्हणून जी गोष्टी जमवून ठेवल्या गेल्या होत्या घरात शेतकऱ्यांकडून, त्याही आता चोराच्या हाती लागलेल्या आहेत. निघला म्हणलं ते चोर घेऊन गेले. एक पोत नेली, गंटन नेलं, हे नेलं, गंटन नेलं, नथनी नेली, झुंबर नेले. घरात पैसे ठेवले आणि ते कधी नसतं न होणारी गोष्ट, ते पैसे आणि सोनं ते सगळं रात्रीच्याला किती वाजता गेले त्याचं काही माहिती नाही आम्हाला बी. आम्ही दारीच बाजूला झोपलेले होतो, पण एका घराची कडी लावलेली होती. तर ते मग सकाळी जाताना त्या चोरांनीच कडी उघडून
ते चोर गेले. आम्ही उठून बघतो तर सगळं पसारा पांगलेला. गवताला गुजरातीमध्ये पाल म्हणतात, त्यावरूनच नाव पडलं पालघर. पालघरला 90% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, पण भातापासून येणारा पेंढा आणि गवत यांना योग्य बाजारभाव मिळत नाहीये. पेंढ्यासाठी वखारींचीही कमतरता आहे. त्यामुळंच सरकार इतर ज्वारी बाजरीला जशी किंमत ठरवतं तशीच पेंढा आणि गवतासाठी किंमत ठरवावी सरकारनं, अशी मागणी आता शेतकरी करतायत. गवताला कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स मिळत नसल्यानं धोका पत्करून हा व्यवसाय करावा लागत असल्याचंही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आदिवासी समाज हा सगळा आहे, शेतीवर सगळा अवलंबून आहे ते आदिवासी लोक. आणि याच्यात हे गंज आहे त्याच्यामध्ये ठीक असा भाव भेटत आहे. इकडे 1200 भेटतो, त्या दुसरीकडे 1300 भेटतो, 1700 भेटतो. असा फिक्स रेट असा नाही आमच्याकडे. जसा दुसरे शेतीकडे ज्वारी बाजरी वगैरे त्यांचा फिक्स रेट आहे, तसा ऊस वगैरे त्यांचा तसा आम्हाला भेटत नाही इकडे. तर जो माल येतो तो त्याचा घट येते, वजन कमी होतं. जेव्हा शेतकरी तिकडे शेतातून माल आणतात त्या मालाचं वजन इथं टाकल्यानंतर माल वजन कमी होतं. त्याच्यानंतर आम्हाला त्याचं प्रेसिंग करावी लागते, गठ्ठी बांधावी लागते, ती विकायला. मग आम्हाला कधी असं विचार केला तर आम्हाला माल पण या मालाचं आमची लेवल पण नाही होत. कधी भाव वाढतो तर कधी आम्ही लॉसमध्ये तर कधी शेतकरी नुकसानीत. तर याच्यासाठी सरकारने याच्यामध्ये लक्ष टाकायला पाहिजे. जसं कापसाला भाव देतात तसं गवताला भाव द्यायला पाहिजे. भाव ठरवून भाव दिला असता तर आमचं याच्यामध्ये आमचा पण फायदा झाला असता आणि शेतकऱ्यांचा पण फायदा झाला असता. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूयात. नाशिक रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग, पण बायपास रोडच्या कामाला मात्र पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध. नाशिक पुणे रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला असला तरी बायपास रोडच्या कामाला मात्र पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेण्यापेक्षा धनदांडग्यांची अतिक्रमणं हटवून रस्ता बनवा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पुणे नाशिक मुंबई या सुवर्ण त्रिकोणाला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला वेग येतोय, मात्र पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आंबेगाव परिसरातलं रस्त्याचं काम आता ठप्प आहे. जुन्नर आंबेगाव तालुक्यातील 400 शेतकऱ्यांच्या जमिनी या बायपास रोडसाठी घेतल्या जाणार आहेत आणि त्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचा शेतजमीन देण्यासाठी विरोध आहे. पुणे नाशिक महामार्गाचं बाह्य वळण खेड तालुक्यातून ज्या भागातून जाणार आहे त्या परिसरात मी आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतोय हा सगळा बागायती एरिया आहे. या ठिकाणी काळीभोर जमीन आहे. या जमिनीतून हा रस्ता जातोय, पण या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे, कारण अनेक शेतकऱ्यांचं कुटुंब रस्त्यावरती येणार आहे. माझ्यासोबत असेच काही शेतकरी आहेत का ज्यांचं घर, गोठा आणि पूर्ण हे शेती या बाह्यवळणामध्ये जाणार आहे. त्यांचा विरोध आहे त्याला. आपण बोलणार आहोत त्यांच्यासोबत. नेमकं मला सांगा, तुमचं हे किती क्षेत्र त्यात जात आहे आणि काय नेमकं हे होतं? माझं क्षेत्र 53 गुंठे जाते. तर आमच्या वडिलांनी इथं जमीन घेतली. त्या जमिनीत कॅनेल पोटी संपादित 48 आर हे क्षेत्र गेलेलं आहे. त्याचा काही बेनिफिट नाही आहे. त्याच्यानंतर आता बाह्यवळणासाठी पण 53 गुंठे जमीन जातीये. आता आमच्यासारख्या जवळ राहिलाय उरलेला भाग काय राहिलाय, तर आमच्या पर्याय म्हणून आता आत्मधनाचा एक पर्याय आहे. तर आम्ही काय करू शकतो याच्यासाठी? काय नुकसान नेमकं होतंय आणि काय सांगाल तुम्ही या रस्त्यामुळे? नुसकाल आमचं शेती जाते, बागायती शेती, आणि जनावरांचा गोठा आहे, त्यांचा चारा आहे, जनावरांचा घर जात आहे. आम्ही डायरेक्ट रस्त्यावर राहायला पण जागा नाही आम्हाला. कुठं राहणार एवढं गरज गेलं तर? चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक पदं अजून रिक्तच आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या जवळपास 2000 पेशंटचे हाल होत आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे हॉस्पिटलची सांगतोय आमचा रिपोर्टर महेश तिवारी. आपण सध्या आहोत चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत असते. आपण बघू शकतो या ठिकाणी जी रांग लागलेली आहे, सरासरी रोज 1000च्या वर पेशंट या ठिकाणी येतात. आणि या रुग्णांमध्ये जर बघितलं तर बाहेरच्या केवळ चंद्रपूरच नव्हे तर गडचिरोली आणि लगतच्या यवतमाळ त्यासोबतच तेलंगणा भागातूनही रुग्ण येतात. आणि इथं रिक्त पदांमुळे काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत आपण आतमध्ये जाऊन.
300 बेडचं हे रुग्णालय आहे, मात्र सरासरी 400च्या जवळपास रुग्ण या ठिकाणी असतात आणि रिक्त पदांमुळे खूप गंभीर परिस्थिती तयार झालेली आहे। वर्ग 1चे जे वैद्यकीय अधिकारी लागतात ती 12 पदं रिक्त आहे, अधिपरिचारिकांची 45 पदं रिक्त आहेत आणि वर्ग 2च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची 7 पदं रिक्त आहेत। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी महिन्याला सरासरी 400 महिलांची प्रसूती होते, त्यातही 200 महिलांची जी आहे ऑपरेशनद्वारे प्रसूती होते। त्यावरून या ठिकाणी किती लोड आहे हे आपल्याला दिसून येईल आणि साप चावलेले असतील, तापाचे असतील, मलेरिया असतील याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात आणि सध्या तर जिल्ह्यात काही ठिकाणी डेंग्यू किंवा मलेरियाची साथ सुरू असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली आपण बघू शकतो। या ठिकाणी रुग्ण बेड पुरेसे नसल्यामुळे खाली झोपलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे रिक्त पदांमुळे या ठिकाणी डॉक्टरांना काम करत असताना तारेवरची कसरत करावी लागते आणि ही रिक्त पदं भरणं आवश्यक आहे। सरकारने त्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावं अशी इथल्या नागरिकांची सुद्धा मागणी आहे। नंतर एक ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू। साताऱ्यातल्या प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला। हेलिकॉप्टर्समधून या गडावर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। हे आजचं खास आकर्षण होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या दिवशी केला तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो। मंदिरापासून वाजत गाजत शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यासाठी राज्यातून लांब लांबहून आलेल्या शिवप्रेमींनी गडावर हजेरी लावली होती। नंतर गावाकडच्या बातम्या तिथंच थांबू। पहा फक्त IBN लोकमत।